नूतन विद्यालय सेलू NMMS परीक्षा 2024-25 गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पास केलेली आहे। त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालेलो आहोत। ते NMMS नावाची परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये तुम्ही अत्यंत चांगलं आणि घवघवीत असं यश प्राप्त केलेलं आहे आणि या यशाबरोबरच तुम्हाला अन्य जे परीक्षा होत्या त्या शिष्यवृत्ती परीक्षा देखील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यातूनही काही विद्यार्थ्यांना आपल्याला यश प्राप्त केल्याचा आपल्याला निदर्शनास आलेला आहे। कोणाकोणामुळे हे सगळं घडलेलं आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की याच्यातला प्रमुख घटक जो आहे, ज्याने अथक प्रयत्न करून, ज्याने सातत्याने अभ्यास करून जे यश प्राप्त केलं, यश मिळवलं, ते सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनी यांचा त्याच्यामधला सगळ्यात मोठा वाटा हा त्यांचा आहे। कारण त्यांनी स्वतः आपल्या स्वतःच्या मेहनतीनं हे आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य केलेलं आहे। आता एका विद्यार्थिनीने बोलताना असं सांगितलं की तिला कोणीतरी सांगितलं की ही परीक्षा खूप अवघड असते। अवघड वगैरे काहीच नसते, आपण अभ्यास केला तर सर्व गोष्टी ह्या सोप्या असतात, परंतु त्याला एकच करावं लागतं, ते म्हणजे सातत्याने न थकता अभ्यास करावा लागतो। कारण यश हे काही असं सहज मिळत नसतं, त्या यशाच्या मागे तुम्ही केलेले परिश्रम असतात आणि त्या परिश्रमाच्या आधारावरती, तुम्ही केलेल्या मेहनतीच्या आधारावरती तुम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। हे यश प्राप्त व्हावं याच्याकरता अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्याचा उल्लेख आता आपल्या इथे केलेला आहे तो असा आहे किंवा आपल्याकडे आता ज्यांनी इथे त्यांचा बरोबर प्रयत्न केला ते धापसे आहेत। त्या धापसेनी धापसे सरांनी सातत्याने या परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी व्हावे याच्याकरता प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश देखील प्राप्त झालेलं आहे। याचं कारण असं आहे की त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख मी इथे आवर्जून करेल, तो असा की धापसे सरांनी जे काही आपल्याला या परीक्षेकरता आवश्यक असणारे जी काही साधन सामुग्री आहे त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा जो घटक जो धापसे सरांनी स्वतःच्या पैशांनी विकत घेऊन संस्थेला किंवा या शाळेला दिलेला आहे, त्याबद्दल धापसे सरांचा मनपूर्वक आपण अभिनंदन केलं पाहिजे। शाळेच्या गजरामध्ये पण अभिनंदन केलं पाहिजे। त्याचं कारण असं की इतकं स्वतःहून या सगळ्या गोष्टी करणार नाही, स्वतः शिक्षक असताना आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे ही भावना तुमच्या सर्वांच्या मध्येच आहे, तशी धापसेच्या मध्ये आहे। आणि त्यांनी ते नवीन जे डिजिटल ज्याला म्हणतात असं स्वरूप या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे। त्याच्यामुळे ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहे। त्याबरोबरच इतरांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे, इतरांनी देखील खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतली आहे। तर मनसटवार आहेत, क्षीरसागर आहेत आणि बाकीचे आहेत, या सर्वांनी खूप मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तुम्हाला यश प्राप्त होण्याकरता खूप मेहनत करावी लागली। त्याचं कारण असं की रोजचा अभ्यासक्रम आहे, शाळा आहे, पूर्ण वर्ग आहे, ते वर्ग पूर्ण करायचे आणि त्यानंतर कदाचित शाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा मोस्टली शाळा संपल्यानंतर तुम्हाला हे क्लासेस अटेंड करावे लागले आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सहभागी झालात आणि ते सहभागी झाल्यामुळे तुम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। कुठलंही यश जे असतं ना ते काही एकट्याचं कोणाचं नसतं, त्याच्यामध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग असतो, मार्गदर्शन करणाऱ्यांचा सहभाग असतो, त्याच्यामध्ये इथे ज्यांनी शाळा चालवतात ते मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर आणि बाकीचे यांचाही मोठा सहभाग असतो। कारण या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्यायच्या असतात। त्याबरोबर पालकांचा देखील मोठा सहभाग असतो। तुम्ही जिद्दीनं आणि या शाळेवर विश्वास ठेवून तुमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं
आणि त्यातून त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे पालक देखील अभिनंदनास पात्र आहे की त्याने खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि या सगळ्यांना मिळून आपल्याला जे यश प्राप्त झालेलं आहे ते मात्र जेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा एखाद्या परीक्षेचा निकाल लागतो तर निकाल लागल्यानंतर त्या परीक्षेत मिळालेले गुण आणि त्या परीक्षेत मिळालेले यश हे तुमच्या एकट्याचं नसतं, हे सर्वांचं यश असतं आणि त्या यशामध्ये सर्वजण सहभागी असतात. इथे 7वीला शिकणारे 8वीला शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आपण या कार्यक्रमाकरता आवर्जून बोलावलं याच्याकरता की आता काही विद्यार्थी आपल्याकडून परीक्षा पास झालेले, उत्तीर्ण झालेले, चांगले मार्क त्यांनी मिळवलेले, परंतु आपल्यालाही मिळू शकतात ते. आपणही प्रयत्न केला तर ते यश मिळवू शकतो अशी आपली भूमिका आहे, अशी आपली भावना आहे, असं जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्याकरता मलाही प्रयत्न करायचा आहे. हे प्रयत्न करण्याकरता तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन मिळावं, तुम्हाला सर्वांना त्यातून काहीतरी शिकायला मिळावं आणि आपणही अशा परीक्षा देऊन पुढे जावं एवढी अपेक्षा नक्कीच तुमची आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला त्याच्याकरता प्रयत्न करायला लागतील. एक गोष्ट आहे की कुठल्याही परीक्षेला शॉर्टकट नावाचा प्रकार नसतो. शॉर्टकट नावाचा प्रकार नसतो. तुम्हाला जे काही तुमच्यामध्ये क्षमता आहेत त्या क्षमताच तुम्हाला तिथे त्या पेपरमध्ये उतरवायच्या असतात आणि त्याचे तुम्हाला गुण मिळत असतात आणि हे गुण मिळावे त्याच्याकरता तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागतो. आणि हा प्रयत्न करत असताना तुम्हाला जसं यश मिळालं तसं इतरांनाही त्या यशामध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यायचं. हे ज्यांना यश मिळालं त्यांचं हे कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. याचा जेव्हा आपण अहवाल पाहिला तेव्हा असं लक्षात आलं की काही गोष्टी आपल्याला अजूनही करणं बाकी आहे. ते असं की आता ज्यांनी अहवाल सादर केला आपल्याकडे त्यांनी असं सांगितलं, आता जसं मी एक बात सांगितला की ज्या गोष्टी कमी आहेत त्याची पूर्तता आपल्याकडून करून घेतली, नापसेनी केलेली असेल, बाकीच्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं असेल, परंतु पालकांनी जागरूकपणे आपला पाल्य हा परीक्षेला बसण्याकरता आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली पाहिजे. ती जर नाही झाली तर कदाचित अडचणी निर्माण होतात आणि हे जे शिक्षक तिथे काम कार्यरत आहेत त्यांनाही प्रोत्साहन आपल्याला देता आलं पाहिजे अशा काही अपेक्षा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मला एका गोष्टीचा खूप आनंद वाटतो, तो असा की पुढे काय करायचं आपल्याला असं जेव्हा आपल्या समोर विचार येतो तेव्हा एवढंच करायचं आपल्याला की आज जे यश मिळालं ते काय अंतिम नाही, ते काय शेवटचं नाही, याच्यामध्ये वाढ होणार आहे, याच्यापेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वी होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं त्याच्याकरता अख्खीच्या अख्खी टीम या शाळेमध्ये कार्यरत असणारी एक प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नाला यश मिळावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुढे चालून तुम्हाला या कुठलीही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा कोणत्याही नावाखाली घेतलेली असो, त्याचा उपयोग काय असतो तर तुम्हाला जे जीवन जगायचं भविष्यामध्ये हे कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्यामध्ये जेवढ्या क्षमता आहेत, आपल्याला जेवढं करता येतं, आपल्याला जेवढं देता येतं तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे, तेवढं आपल्याला देता आलं पाहिजे. कारण स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला आपली जी काही क्षमता आहे ती पूर्ण तिथे कामी लावली पाहिजे आणि आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे. एवढी अपेक्षा तुमच्याकडून आहे, एवढीच अपेक्षा पालकांच्याकडून आहे, एवढीच अपेक्षा शिक्षकांच्याकडून आहे आणि एवढीच अपेक्षा हे जे तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात ते मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांच्याकडून आहे. आणि स्वाभाविकपणे एका अपेक्षेचा भाग हा संस्था चालकांच्याकडे देखील येतो. आम्हाला देखील त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालून त्याची गुणवत्ता अधिक कशी वाढेल एवढी एक अपेक्षा तुमच्या सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो. तुम्हाला जे यश मिळालं त्या यशाबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांना यश मिळायचं बाकी आहे त्यांनी अधिक प्रयत्न करावे आणि जे यश आपल्याला आज मिळाले नाही उद्या ते यश आपल्याला मिळावं एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. असावं लागतं, त्यातूनच आपण घडत असतो. सरांचे आशीर्वचन, सरांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व क्षमता
तुम्ही वापरून तुम्हाला देशाकडे नेणार आहे। सॉक्रेटिसची कथा आहे, छोटीशी, मला खूप आवडते ती। सॉक्रेटिसचा शिष्य त्यांना एकदा विचारतो की यश म्हणजे नेमकं काय असतं, यशाची परिभाषा, व्याख्या नेमकी काय आहे। सॉक्रेटिस नदीवरती रोज स्नानाला जात असत। एक दिवस त्याच्या शिष्याला म्हणतात की तू सकाळी सकाळी ये, आणि मग सॉक्रेटिस नदीमध्ये स्नानाला गेलेले आहे, छातीच्या पाण्यामध्ये ते आहे, आणि त्यांच्या शिष्याला बोलवून घेतात। तो शिष्य असा समोर उभा राहतो, दोघे एकमेकांसमोर उभे आहेत, आणि तेव्हा तो शिष्य म्हणतो की सर सांगा यश म्हणजे नेमकं काय। सॉक्रेटिस त्याच्या डोळ्यात डोळे घालून थोडा वेळ बघतात, त्याचं केस धरतात आणि त्याला पाण्यामध्ये असं ओढतात। खूप वेळ तो पाण्यामध्ये असतो, 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, आणि नंतर तो पूर्ण क्षमतेनिशी सॉक्रेटिसला असं दूर फेकून देतो आणि स्वतःचा प्राण वाचतो। तो शिष्य म्हणतो की मी तुम्हाला यश म्हणजे काय विचारतो आहे, आणि तुम्ही मला पाण्यामध्ये गुदमरून म्हणजे मृत्यूकडे नेता आहात। सॉक्रेटिस शांत असतात, ते त्याच्या शिष्याला म्हणतात की तुला नेमकं काय वाटलं मी जेव्हा तुला पाण्यामध्ये टाकलं तेव्हा। तो म्हटला की मला आधी अंधार जाणवला, नंतर काय वाटलं, तो म्हटला की मला नंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, नंतर काय वाटलं, तो म्हणाला की नंतर मला श्वास घेण्याची आवश्यकता वाटू लागली, आणि नंतर काय केलं तर माझ्यामध्ये जेवढ्या क्षमता होत्या त्या सगळ्या मी पणाला लावून तुम्हाला दूर झोपलं, कारण मला जगणं महत्वाचं होतं। बाळांनो, असं आपल्याला जगणं महत्वाचं जेव्हा वाटतं, आपल्याला जेव्हा वाटतं की आपल्याला या परीक्षेमध्ये, या स्पर्धेमध्ये, या जीवनाच्या या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, तेव्हा सर जसं म्हणाले की आपल्या सगळ्या क्षमता वापरणं, जगातली कोणतीही परिस्थिती तुम्हाला आम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही। गुरुवारी इंग्रजी भारत फार सुंदर म्हणतात, नाही नदी, नाही नाला, नाही खळाळतं पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी, माझ्या गावच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, कोणी फाकवारे माती, झरे होतील पिसारे। बाळांनो, ही सगळी आपली गुरुजन, सगळी वडीलधारी माणसं आणि सगळी आपली पालक हे आपल्याला सगळी संधी उपलब्ध करून देत असतात। म्हणूनच एमएमएसच्या माध्यमातून किंवा राजाराम महाराज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासन असेल, आपली शाळा असेल किंवा संस्था असेल, ही नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे, तुम्ही घडावं म्हणून, जीवनात यशस्वी व्हावं म्हणून। अशा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा आता गुणगौरव आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत। यासाठी या ठिकाणी क्रीडा विभागाच्या वतीनं नूतन विद्यालयामध्ये एकूण 12 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत। त्यातील 2 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी यांच्या वतीनं काल शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त विठ्ठल बोरसे या 6,750 रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे। तसेच राष्ट्रीय खेळाडू मानसी विजय कुलकर्णी हिला 3,750 रुपये महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे। मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण अभ्यासासोबत विविध स्पर्धा देतात, त्या स्पर्धेसोबत क्रीडाही स्पर्धेत सहभाग नोंदवावा, आणि त्या क्रीडा स्पर्धेचं 5% आरक्षण आपल्याला मिळावं, की जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेत 90-100 मार्क घेण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी 70-75 मार्क घेतले तरी या आरक्षण कोट्यातून त्या नोकरीला प्राधान्य मिळत आहे। IPS, IAS, MPSC परीक्षेमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होतो, आपणही याच्यात सहभागी व्हावं। या निमित्ताने आमचे 2 खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही या ठिकाणी मगापासून स्कॉलरशिप डिपार्टमेंटचा किंवा या परीक्षेचा उल्लेख होतो। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आमची नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि त्याच्या घटक संस्था या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील आहे। या ठिकाणी जे NMMS क्लासेस झाले सर, या क्लासेसमध्ये आपल्या प्राथमिकचे जे शिक्षक आहेत, 1ली ते 4थीचे, त्यांनी सुद्धा इकडे पार्टिसिपेशन केलेलं आहे। त्यांच्याकडे जे क्लासेस चालतात त्याच्यामध्ये आम्ही जाऊन सुद्धा तिकडे पार्टिसिपेशन करून त्या विद्यार्थ्यांना, 4थीच्या मुलांना सुद्धा आम्ही तिकडे शिकवत असतो। त्यानंतर सध्या टेक्नॉलॉजीचा काळ आहे, आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो, मुलांनी सुद्धा आपापल्या जे इथे बसलेले आहेत तुमच्या आईवडिलांना आवर्जून सांगायचं की स्कॉलरशिपचे क्लासेस आम्ही नुसत्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर घेत नाही, तर ऑगमेंटेड रिअलिटीमध्ये घेतो। ही टेक्नॉलॉजी काय आहे,
समजा ह्युमन बॉडी, या ह्युमन बॉडीचं स्ट्रक्चर तुम्ही ह्युमन बॉडीच्या आत प्रवेश करून शिकता. असं हे सगळं नवीन तंत्रज्ञान या आमच्या वेगवेगळ्या विभागातून राबवलं जातं. त्यामध्ये NMMS परीक्षा ही आघाडीवर आहे. नुसतं एक्झाम आणि हे पण नाही, आमचे जे माळवे सर आहेत, जस्ट आता या गुणवंत खेळाडूंचा त्यांनी उल्लेख केला, तर क्रीडा विभाग सुद्धा डिजिटाइज आहे. खेळांची वेगवेगळी माहिती ते अगोदर ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर शिकवतात. ग्राउंडचे मेजरमेंट असतील किंवा तुमचे जे समजा एखाद्या याच्यामध्ये व्हॉलीबॉल आहे तर बॉल या रेषेच्या बाहेर पडला तर फाऊल होतो, हे सगळं आधी त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवलं जातं आणि नंतर मग ग्राउंडवर या मुलांची प्रॅक्टिस घेतली जाते. अशी ही आमची नूतन विद्यालय प्रत्येक ठिकाणी अपडेट होत आहे. अजून याच्यामध्ये अपडेशन करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. त्यामुळं आपल्या या सर्वांच्या माध्यमातून मी हाही तुम्हाला विनंती करू इच्छितो, ही विनंती की येत्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपण आपल्या पाल्यांचे प्रवेश जे 5वीचे असतील, 6वीचे असतील किंवा कुठल्याही वर्गाचे असतील, जास्तीत जास्त संख्येनं आमच्या या नूतन विद्यालयामध्ये आपण सर्वांनी प्रवेश घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि खालील NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या भाग्यवंत पालकांना मी व्यासपीठावर येण्याची या ठिकाणी विनंती करेन. आमच्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यनारायण जुलया सरांना नम्र विनंती आहे की आमच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण गौरव करावा, सत्कार करावा. दौड साईराज अनिल आणि पालकांनी सोबतच यायचं. हा विद्यार्थी जिल्ह्यातून जनरल कॅटेगरीमधून 9वा आलेला आहे, सत्कार करावा. यानंतर कुमारी एकर मृण्मयी भारत, एकर मृण्मयी भारत आपण व्यासपीठावर यायचंय. जनरल कॅटेगरीमधून हे विद्यार्थी मृण्मयी एकर 15वी आलेली आहे. यानंतर चिरंजीव पार्थ चौधरी विठ्ठल, पार्थनी यायचंय. हा विद्यार्थी देखील जिल्ह्यातून 33वा आहे जनरल कॅटेगरी. आणि यानंतर पठाण हरीस खान अजय खान, पालकाला आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे EWS कॅटेगरीमधून आपण 11वे आहात परभणी जिल्ह्यातून. यानंतर चिरंजीव गायकवाड सुबोध सिद्धार्थ, SC कॅटेगरीमधून जिल्ह्यातून 9वा आलेला चिरंजीव गायकवाड सुबोध सिद्धार्थ. यानंतर चिरंजीव पतंगे अधिराज संतोष. हे सर्व नूतन विद्यालयाचे NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. यानंतर NMMS परीक्षेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आमच्याकडे 10 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. त्यांचाही चिरंजीव उगले पार्थ साहेबराव, सारथी परीक्षेसाठी हा विद्यार्थी पात्र झालेला आहे. श्री कोठेकर सरांना विनंती आहे आपण या विद्यार्थ्यांचं आणि भाग्यवंत पालकांचं या ठिकाणी कौतुक करावं, सत्कार करावा. चिरंजीव उगले पार्थ, धन्यवाद. चिरंजीव डोंबे सार्थक गजानन, डोंबे सार्थक गजानन याचा सत्कार कोठेकर सर करतात. यानंतर चिरंजीव उगाने सत्यम नारायण, त्यानंतर चिरंजीव बोराडे अभिजित वसंतराव. आणि सर्वांना हे विशेष सांगू इच्छितो की हे सर्व मल्टी टॅलेंटेड विद्यार्थी आहेत. तुम्ही यांना कोणत्याही परीक्षेत टाका, हे स्कॉलरशिप होल्डर होऊन येणार सर. चित्रकलेमध्ये सुद्धा हे अवॉर्ड विनिंग स्टुडंट्स आहेत. येस सर. चिरंजीव तळेकर शुभम उद्धवराव. यानंतर कुमारी चव्हाण अनुष्का अमोल. आदरणीय श्री सीतारामजी मंत्री साहेबांना विनंती आहे की आपण या विद्यार्थिनीसह
सत्कार करावा. कुमारी चव्हाण, अनुष्का अमोल. त्यानंतर चिरंजीव ताठे आशिष गोविंद. तर चिरंजीव मोगल सूरज अंबादास. शिंदे स्वराज दीपक. आणि चिरंजीव जाधव वीरेंद्र विठ्ठल. कुमारी मानसी विजय कुलकर्णी याला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. 7वी डची विद्यार्थी आदरणीय श्री लोया साहेबांना विनंती आहे की आपण या गुणवंताचा सत्कार करावा. शालेय राष्ट्रीय सतर्कता क्रीडा स्पर्धा जी आंध्र प्रदेशमध्ये झाली होती तिच्यामध्ये ही विद्यार्थिनी गुणवंत ठरलेली आहे. चिरंजीव विठ्ठल बोरसे विठू त्याला आम्ही विठू असं म्हणतो. गुणवंताचा सत्कार होईल. आणि हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी राज्य लेवलवर खेळून आलेला आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिप होल्डमध्ये 4थी पासून हा स्कॉलरशिप होल्डर आहे. BDS असो, होमी बाबा असो, प्रत्येक एक्झाममध्ये आमचे पानझाडे सर म्हणजे आजोबा आणि आपल्या प्रायमरीचे पानझाडे सर या सर्वांचं मार्गदर्शन याला सक्रिय असतं. अतिशय ऍक्टिव्ह असा हा 6वीतला विद्यार्थी आहे. धन्यवाद सर. शिष्यवृत्ती क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार. आमच्या कोठेकर सरांनी तुम्हाला सांगितलंय की यश काय असतो. मला काय म्हणायचंय, यश हे सामूहिक आहे. यामध्ये आता मी वेगळ्या दिशेने विचार करून सांगतो की आमची ही संस्था म्हणजे आम्ही जो बसलेले आहोत हे आमच्या शाळेमध्ये वेळ काळ पैसा कुठल्याचीही तमा न बाळगता काम करणारे आमचे सगळे शिक्षक वृंद. नंतर या सगळ्या मुलांना आमच्या इथं वर्गात आठवण करून पाठवणारे त्यांचे पालक आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना. मला असं वाटतं की या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं म्हणून आज हे एवढं यश आपल्याला दिसतंय. या यशाबद्दल मी तुमचं सर्वांचं हार्दिक 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 अभिनंदन करतो. तुमच्या पुढच्या आयुष्याला तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एक सांगतो परत, हे यश मिळालं म्हणून हुरळून जाऊ नका. तुमचे पाय जमिनीवर ठेवा. पुढे अजून खूप काम करायचंय, खूप मेहनत करायची आहे. आमच्या सरांनी सांगितलं सॉक्रेटिसचं उदाहरण. त्या सॉक्रेटिसच्या उदाहरणासारखं पाण्यात बुडाल्यानंतर जीव तोडून त्यांनी जो प्रयत्न केला तितका प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आणि आता मला असं वाटतं की एका विद्यार्थिनीने सांगितलं फॉर्म भरताना की खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. पण मी एक सांगतो, पाण्यात पडायच्या आधी खूप पाण्याची भीती वाटते, पण पाण्यात पडल्यानंतर माणूस हात पाय मारतो. मला असं सांगायचं आहे, कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. पण स्पर्धा परीक्षेची तयारी केली, जे काही ज्ञान तुम्हाला मिळतं ते ज्ञान वाया जातं. जे काही तुम्ही शिकलात या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने ते तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. आणि मला असं सांगायचं आहे की जे मुलं शिष्यवृत्ती धारक झाले नाही पण त्यांनी या स्पर्धा परीक्षेत पार्टिसिपेशन केलं, मला नक्की खात्री आहे की त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना लढायचं कसं, मार्क कसे घ्यायचे, अभ्यास कसा करायचा, मार्गदर्शन कोण आपल्याला चांगलं करतो याबद्दलची माहिती मिळाली आहे. याचा सर्व उपयोग करून ते आपलं पुढचं आयुष्य अगदी फार चांगल्या प्रकारे यश मिळवून दाखवतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला एक शेवटचं सांगतो बालमित्रांनो, या शाळेत तुम्ही शिकलात, या शाळेतनं तुम्ही जसे जसे वर जाल
तसं या शाळेचं आणि आमच्या संस्थेचं नावलौकिकात भर पडेल. आणि माझी अशी इच्छा आहे, तुम्ही ते यश कमवावं. तसा थोडा स्वार्थी आहे बरं का मी. तुम्ही यश कमवायचं आणि क्रेडिट कोण घेणार? ही आमची संस्था घेणार. चालेल का? तुमचं यशाचं क्रेडिट आमच्या या संस्थेनं, या शाळेनं घेतलेलं चालेल का तुम्हाला? ही शाळा तुम्हाला शिकवते, संस्था शिकवते, आणि त्याचं क्रेडिट तुम्ही आम्हाला देणार नाहीत का? काय बाबा, कृतज्ञ माणसं आहात तुम्ही. शाळेनं इतकं सगळं शिकवलं, आमच्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शिकवलं, आणि तुम्ही साधी कृतज्ञतेची हास्य सुद्धा मला देत नाही. काय करणार? कृपा करा आणि या शाळेचं, संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याकरता काम करा. कधीही लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगू का, मी डॉक्टर आहे. आता किती वाजू बाई? 84. मी कुठला विद्यार्थी आहे? या शाळेतून SSC पास झालेलो आहे. अभिमानानं सांगतो, या शाळेनं मला घडवलं. मग मला असं वाटतं, ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा या शाळेची, या संस्थेची आठवण ठेवावी. इतकीच तुम्हाला विनंती करतो. तुमच्या पुढच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो.